श्री स्वामी समर्थ. श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबराच्या वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रगट झाले. त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसवले. काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबालाही पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच रूपांतर औदुंबराच्या वृक्षात झाले. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला. प्रल्हादास देव सिद्धांताविषयी आसक्ती असल्याने जाणून घेऊन ती दत्तप्रभूंनी कलियुगात यतिवेश धारण करून दीनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता. परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्यकृती धारण करून श्री दत्तांच्या चरणकमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली. तेव्हा श्री दत्तात्रय म्हणाले, प्रत्येक औदुंबराच्या वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्यामधून नरसिंहदेव प्रगट झाल्यामुळे कलियुगात मी नरसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे. दत्त भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात. त्यांच्यासमोर आपण अगदी शूद्र असतो. पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखवले असले तरी गुरुदेव दत्तांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास, घोर अपमान पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करण्यात, घोर कष्टातून बाहेर काढून त्यांचा कर्मक्षय करून त्याला पुनर्जीवन देण्यात, तसेच अवतारी पुरुष त्यांच्या आश्रितांचे दुःख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात. दत्तात्रय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करत असतात. अल्पबुद्धीचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत. खरे तर ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्तांच्या शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते. भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबराच्या वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते. ही प्राणशक्ती परिपूर्ण असते कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रय असतात. औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला जातो. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होत असतात व इच्छित फलप्राप्ती होत असते. तर आज आपण पाहणार आहोत औदुंबराच्या प्रदक्षिणेचे फायदे कोणकोणते आहेत. तर 1 नंबर आहे, नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते. दुसरा आहे, एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो. औदुंबर वृक्षाच्या बुडापाशी साक्षात दत्त अवतारी व नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो. म्हणून आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. बाहेरील बाधा, हृदयविकार यावर रामबाण उपाय म्हणजे श्री औदुंबराच्या प्रदक्षिणा होय. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. श्रीमुखातून आलेली जी अडलेली अशक्य ही कामे ती औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात. संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी. औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी 12 मिनिटे करावीत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.